हॅलो. हॅलो. काय नाव आपलं? माझं नाव श्रद्धा सूर्यवंशी. अच्छा, कुठून आलायत आपण? मी बुलढाण्यावरून आली आहे. बुलढाण्यावरून पुण्यामध्ये आलायत तुम्ही. आणि काय करताय आता सध्या? माझं सध्या आता 10th पास आउट झालंय. अच्छा, फक्त 10th पास आउट आहात तुम्ही? क्युरिओसिटी क्वेश्चन आहे यार, की म्हणजे 10th पास आउट झाल्याच्या नंतर खूप सारे स्टुडंट्स मार्केटमध्ये MSCITचे क्लासेस करतात किंवा वेगवेगळे डेव्हलपमेंटचे क्लासेस करतात. तर शेअर मार्केटचा क्लास करण्यामागे काय हेतू? मला शेअर मार्केट एक फायनान्शियल बॅकग्राऊंड आवडतं, कारण की मी भरपूर यंगस्टर्स बघितले जे आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहतात. तर माझं पण हा एक कन्सेप्ट होता की मी एक स्वतःच्या पायावर उभे राहून थोडंसं काही अचीव करू. अच्छा. लवकर, कमी वयामध्ये. अच्छा, कमी वयामध्ये काहीतरी अचीव करायचं आहे, इंडिपेंडंट बनायचं आहे, म्हणून शेअर मार्केट चूज केलं. बरं, मग याच्या आधी शेअर मार्केटला घेऊन काही कुठे ऐकलं होतं, शिकलं होतं? शेअर मार्केट हे तर ऐकलं होतं, पण हा काय कन्सेप्ट हे काहीच माहिती नव्हतं. मी सध्या फ्रेशर्सच. अच्छा, फ्रेशरच आहे. तर मग अजून एक क्वेश्चन आहे. 11 दिवसाचा हा वर्कशॉप पूर्ण केल्याच्या नंतर काय फिलिंग येते की शेअर मार्केटबद्दलची पूर्ण कन्सेप्ट सगळी क्लिअर झाली आहे? पूर्ण एकदम सगळं क्लिअर झालं असं वाटतच नाही की मी फ्रेशर्स आहे आणि माझं आत्ता 10th पास आउट झालं आहे. मी चांगल्या प्रकारे करू शकते आणि आमच्या सरांनी पण खूप छान शिकवलं प्रॉपर. मला वाटलं नाही की हे काही नवीन आहे आणि करू शकत नाही. अच्छा, एक लास्ट क्वेश्चन. बुलढाण्यावरून पुण्यात येणं, याला आपण असं म्हणू शकतो की बाबा हे सार्थकी झालंय? खूप जास्त सार्थकी झाली. खूप जास्त? इथे येऊन झाला फायदा खूप. अच्छा, एक लास्ट 2 वर्ड्स फक्त मला स्क्रूज मनी बद्दल ऐकायला आवडेल. स्क्रूज मनी तुम्ही नक्कीच एक लावू शकता इथे, कारण की सरांनी खूप छान रिस्पॉन्स आहे आणि रिझल्ट 100%. अच्छा, चलो, ऑल दी व्हेरी बेस्ट. खूप कमी वयामध्ये तुम्ही खूप चांगले विचार ठेवताय. सो ऑल दी बेस्ट फॉर युअर ट्रेडिंग जर्नी. थँक्यू.